जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमार्क आणि शेपेट अशी दोन प्रेसेट दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये दोन्ही प्रेसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रेसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तो तुम्हाला एक PNG आणि तो पुढे एक ब्लिंक इफेक्ट दिलेला आहे. जस्ट सिम्पली काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही मित्रांनो स्वतः देखील फोटो यूज करू शकता. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा, पूर्णपणे स्क्रीनला करायचा आहे. आणि याला मित्रांनो 10.11 पाशी येऊन एकदा स्प्लिट करायचं आहे आणि याला पूर्णपणे सॉन्गच्या वरती घ्यायचे आहे. दोन्ही फोटोला पूर्णपणे स्टार्टिंगला याचा प्लस आयकॉनवरती क्लिक करून कोणताही शेप घ्यायचा आहे, पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईटवरती होऊ शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. ब्लॅक खाली व्हाईटवरती करायचं आहे. मग पूर्णपणे इथनं ट्रान्सफरमध्ये शॅडो क्रिएट होऊन जाईल. तर जस्ट या PNGच्या खाली घ्यायचा आहे आणि हा PNG पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. याला पण 10.11 पाशी येऊन एकदा स्प्लिट करायचा आहे. स्टार्टिंगला याचा आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करून कोणताही शेप ॲड करून पूर्णपणे लास्टला घ्यायचा. याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेंथ टू फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. याला बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल, स्ट्रोकची साईज आपल्याला 10 करायचे आहे. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये जावा आणि ह्या ऑप्शनचा क्लिक करून पूर्णपणे बॉर्डर एक क्रिएट होऊन जाईल. बघू शकता अशी काहीशी बॉर्डर दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो एवढं केल्यानंतर बॅग यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर पहिला फोटो आणि पहिला PNG बघू शकता. पहिला फोटो आणि पहिला PNG तर बघू शकता. पहिला फोटो आणि पहिला PNG बघू शकता. आणि पहिला मित्रांनो जरा इफेक्ट हार्ड आहे, जे मोबाईल हँग मारू शकतो. आणि पहिला PNG बघू शकता असं केलेलं आहे. पण सिम्पली बॅग यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला सेकंड इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर आता सेकंड फोटो म्हणजे इथं सेकंड फोटो, फर्स्ट फोटो नंतर सेकंड फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं. सिम्पली बॅग यायचा आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला पूर्णपणे लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्याच्या नंतर पूर्णपणे शेवट म्हणजे सेकंड फोटोच्या वरती जो PNG आहे त्याच्यावर क्लिक करा आणि हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता पहिला इफेक्ट आहे फर्स्ट फोटो आणि फर्स्ट PNG. सेकंडवाला फक्त फोटोला पेस्ट करायचा आहे. थर्ड जो इफेक्ट आहे तो फक्त PNGला पेस्ट करायचा आहे. बघू शकता मित्रांनो एवढे एडिटिंग झाल्याच्या नंतर मित्रांनो व्हिडिओ फायनल रेडी झालेला आहे. ह्याच्या मित्रांनो इंस्टा देखील यूट्यूबचे सिम्बॉल घालू शकता. जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओची रेजोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसते, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.